वानखेडे कुटुंबीय सातत्यानं राजकीय लोकांच्या भेटी घेत आहे. याच्या आधी किरीट सोमय्या यांची भेट घेतली होती. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेत आहेत. कसं बघता या भेटींकडे तुम्ही? नाही, आठवले साहेबाला ते भेटले. सोमय्या यांना त्यांच्या परिवाराची लोक भेटत आहे. आठवले साहेबांना आधी समीर वानखेडे स्वतः भेटलं. आधी काही मागासवर्गीयांचे नेत्यांना तो भेटला. काही भाजपचे जवळचे नेते, जे मोठे नेते आहे, त्यांच्या एक दूत जेव्हापासून मागच्या सरकार आला होता, एकदम जवळ होता माजी मुख्यमंत्र्यांची, तो जाऊन यांना ईडीच्या ऑफिसमध्ये भेटतो आहे. म्हणजे इतका जवळचा माणूस, ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री जात होते, ज्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये ॲक्सेस होता, ज्याला महानगरपालिकेचा कमिशनर असेल, अधिकारी असेल, कोणी कधी थांबवत नव्हता, तो चेंबूरमध्ये राहतो आहे. आणि तो ईडीच्या कार्यालयामध्ये जेव्हापासून मी हा विषय पुढे आणतो आहे, तो का जातो, कुणासाठी जातो, कुणाच्या मनात काय भीती आहे, हे जे सगळं फर्जीवाडा करून काय सुपारी बजावण्याचं काम लोकांनी केलं होतं. मग या चेंबूरच्या ग्रस्ताच्या माध्यमातून काय चाललेलं आहे, म्हणजे हा चेंबूरमध्ये राहणारा ग्रस्त कधी जातो, कशासाठी जातो, हे मला माहिती मिळते. आतले अधिकारी सांगताय की बाबा चेंबूरवाला इथे येतो, यांच्या केबिनमध्ये बसतो, काय यांच्या तासभर चर्चा होते. अरे, जर तुम्हाला इतकंच प्रेम या व्यक्तीवर असेल तर उघडपणे त्याला भेटा. दूतच्या माध्यमातून कशाला भेटताय? मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की संपूर्ण भाजपा यांच्या काहीतरी गोड बंगाल हे या महाराष्ट्राच्या नेत्यांच्या, त्यांच्या मनात पण दुगदुगी सुरू आहे असं मला वाटते. चेंबूरचा व्यक्ती भाजपशी संलग्नित आहे का? आणि मागच्या काही प्रकरण आहेत त्या संदर्भामध्ये ट्विट करून चौकशीची मागणी केली आहे. खास करून सीबीआय मध्ये हे प्रकरण रजिस्टर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फराज मलिक यांच्यासोबत बाबाची ते प्रकरण आहे. तो जे सांगताय मी स्पष्टपणे सांगतोय. आम्ही कुर्ल्यात राहतो. टचवूड नावाच्या एक कंपनी, ज्याच्यात माझा मुलगा 20% भागीदार होता. मला वाटते 2001 किंवा 2 साली आम्ही एक जागा कुर्ल्यात खरेदी केली होती. त्या जागा विकल्यानंतर दुसरी एक जागा 2-2.5 कोटीमध्ये आम्ही ती खरेदी केली. त्याच्यात 5 पार्टनर होते. त्या कंपनीच्या डायरेक्टरशिपपासून माझ्या मुलांनी राजीनामा दिलेला आहे. आणि जे 13.5 कोटी सायफन झाले असा आरोप करताय. गुंडे, तू किती चोर आहे, कोणाचे पैसे कुठे लपवतो, तुझंच सरकार आहे. अरे गुंडेजी, मी तुम्हाला बोलू इच्छितो की त्या कंपनीमध्ये या मोहित कंबोजचा नातेवाईक पण डायरेक्टर होता. त्यांनी कुठून पैसे आणले आणि त्याच कंपनीमधून स्वतः पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये घेऊन गेले, याची इन्क्वायरी CBIने केलेली आहे, ईडीने केलेली आहे. आणि आमचे सगळे अकाउंट त्या काळामध्ये गुपचूप सगळ्यांनी तपासलेलं आहे. आम्ही एक दमडा कधीही कोणाचं घेतलं नाही. पण ती जागा मी घेतली होती, म्हणजे माझ्या फराजनी, त्या देवेंद्रनी त्या जागेवर आरक्षण टाकलं. शेजारी माझी जागा आहे. UDमध्ये जेव्हा आरक्षण पडत होते देवेंद्रजी, त्या काळामध्ये मी बोलत असताना नवाब मलिकला काय त्रास देता येईल, सगळे जागेवर आरक्षण घालण्याचं काम केलं. त्यांना अजून कळत नाही की माझ्यावर आरोप करताय. मी जितका इन्क्वायरी करायचा आहे संपूर्ण कुटुंबाचा करा. आम्ही एकही फर्जीवाडा, एकही कुणाचा पैसा, जे प्रकरणाच्या 13.5 कोटीचा मोहित कंबोज बोलतोय, तो मनुभाई आगीचा नावाचा ग्रस्त आहे आणि तो नातेवाईक आहे मोहित कंबोजचा. अरे तू चोर, तुझे नातेवाईक चोर, आणि चोरांचा खापर माझा अंगावर फोडताय. माझा स्पष्ट आरोप आहे. हे कुठेतरी चौकशी आधी पण झालेली आहे. मनु आगीच्या यांच्यावर कारवाई झाली. आमच्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझ्या कुटुंबियांचा पॅन नंबर, DIN नंबर सोशल मीडियावर पसरवत आहे. आमच्याकडे जे संपत्ती आहे त्या सगळ्या संपत्तीच्या बाबतीत इन्कम टॅक्समध्ये कसं कमाई केलं, कधी खरेदी केलं,
आणि ते सगळं आमच्या बॅलन्स शीटवर माझी जबाबदारी आहे. पण माझ्या कुटुंबातले लोकांची नाव घेत आहे, दे आर इंडिपेंडेंट, पण त्यांनी पण कुठलाही फर्जीवाडा केला नाही. माझे बहीणचं काहीतरी नाव लिहून त्याचा इन्कम टॅक्स नंबर दाखवत आहे, मुलींचा दाखवत आहे ना सरकार तुमचा. ओ काय निनावी देवा, इतका बळा तुमच्याकडे पसारा आहे, इन्कम टॅक्स, ईडी, CBI. तुम्ही गेली 7 वर्ष नवाब मलिकच्या बाबतीत खोदताच आहे. आमच्या बँकेत कधी ईमेल येत आहे हे आम्हाला पण माहीत आहे. ईमेल उघडून ते दाखवू शकत नाही, पण प्रत्येक बँकेत कुठे ना कुठे लोक असताय, स्क्रीनशॉट मारताय आणि मोबाईलवरून आणून दाखवताय, साहेब बघा या ईडीच्या माहितीसाठी आलेलं आहे, तुम डाल मैं पात. उनको समजना पडेगा की नवाब मलिक कुणाचा बापाला घाबरत नाही. आता किरीट सोमय्याजींनी जे ट्विट केलेलं आहे, 3 मंत्री आणि 3 जावई यांचा आता अधिवेशनामध्ये पूर्ण भांडाफोड होणार. अरे मी करणार आहे, असा भांडाफोड होईल की भाजप या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी कुठेही फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देत आहे, पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जो प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही. मी आज पुन्हा सांगतोय. तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतात की पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर चालू झाला म्हणायचं का? हो, पिक्चर तर सुरूच आहे. इंटरव्ह्यू झाला. जो आर्यन खानला तुरुंगात घेऊन जात होता ईडीच्या ऑफिसमध्ये कस्टडीमध्ये, तो आता कस्टडीमध्ये आहे. जे आर्यनला सांगत होते किंवा इतर निष्पाप लोकांना सांगत होते बेल देऊ नका, ते इतके घाबरलेले आहे की आगामी काळामध्ये त्यांचा काय होईल ते धाकधुकी त्यांची का सुरू झालेली आहे. म्हणजे सिक्वेन्स बदललेली आहे. ज्यांना लोक आरोपी सांगत होते आता ते आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर दिसत आहे, आणि जे आरोप लावत होते ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेले आहे. निश्चित रूपाने या सिनेमाचा भाग बदललेला आहे आणि निश्चित रूपाने याचा अंत तर होणार आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जाईपर्यंत मी थांबणार नाही. अरे किती लोक करताय, कोण भारती करतो की कंबोज मला माहीत नाही. सांगताय मला धमक्या येत आहे. अरे यांना धमकी कोण देते तपास करा ना. जर यांना धमक्या येत असेल तर ज्यांनी धमकी दिलेली आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला हुड्डा नावाचा माणूस राजस्थानमध्ये कोण धमकी देतो त्याचं काय आहे याचं उत्तर भाजपवाल्यांनी दिले पाहिजे. भाई हिंदी में जानना चाहूँगा, आपने कहा कि मेरी इंक्वायरी करें, मेरे घर वालों की इंक्वायरी करें, मैं किसी से डरता नहीं, क्या कहना चाहिए? देखिए, जिस तरह से कुछ लोग ये कह रहे हैं कि इन्होंने कुछ पैसे बैंक में डुबाए, मैं स्पष्ट रूप से कहता हूँ कि हमारे जो भी संपत्ति इस शहर में मेरी है वो मेरे नाम से है. बच्चे कारोबार करते हैं उनके नाम से है. बहन डॉक्टर है, MBBS, डिप्लोमा, MD, DNB, LLB डॉक्टर है. कॉरपोरेशन में नगर सेवक है. दिन भर सुबह से शाम तक दोपहर तक ऑपरेशन करती है, वो अपना कमाती है. एक बिटिया मेरी आर्किटेक्ट है, वो अपना कारोबार करती है. एक बिटिया फैशन डिज़ाइनर है, वो अपना कारोबार करती है. मेरे भाई हैं वो अपना कारोबार करते हैं. लेकिन किसी ने ही कभी भी कोई घोटालेबाजी नहीं की है. घोटाले का आरोप मुझ पे लगा रहे हैं. मुझे लगता है कि कुर्ला में एक ज़मीन हमारे लड़के ने खरीदी थी शायद 2002 में. उसमें वो ज़मीन बेचकर दूसरी ज़मीन खरीदी गई और उस ज़मीन पर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री रहते हुए उन्होंने रिजर्वेशन डाल दिया. वो डेवलप नहीं हो पा रही है. उसमें हमारा लड़का अभी डायरेक्टर नहीं है, लेकिन 20% कुर्ला में 700 मीटर जगह है उसमें वो हिस्सेदार है. उसमें जो एक मनु भाई अगीचा नाम के व्यक्ति हैं, उनका पारिवारिक कुछ झगड़ा हो रहा है, शायद कंबोज के भी वो रिश्तेदार हैं. उन्होंने किसी अकाउंट से जो इसके सिग्नेचरी थे उसमें कुछ पैसे लिए और फिर अपने अकाउंट में ले गए. हमें लगता है इस विषय की जांच अलग अलग विभागों ने की है और उस समय भी हमारे लड़के का अकाउंट लोगों ने चेक किया है.
हमने कभी कोई भी फर्जी तरीके से किसी का पैसा अपने पास लाया नहीं, कोई बैंक का पैसा लाया नहीं। और जांच कभी भी हो सकती है, जांच बीजेपी के रहते हुए भी हुई है, आज भी वो कर ले, उससे हमारा लेना देना नहीं। शायद मोहित कंबोज के भी रिश्तेदार हैं जो मोड ऑफ अप्रेंटी दिखा रहे हैं। कंबोज ने भी इसी तरह की मोड ऑफ अप्रेंटी दिखाई है, इसलिए उनको ज़्यादा जानकारी है। और मैं सब स्पष्ट रूप से कहता हूँ कि नीरज गुंडे जो हाई प्रोफाइल पिछली सरकार का दलाल रहा है, वो दलाल मुझ पे आरोप लगा रहा है। जिसके घर पे मुख्यमंत्री आकर बैठते थे, उस दलाल को मुख्यमंत्री के कार्यालय में एक्सेस था। वो दलाल वर्षा में घूमता था, वो दलाल हर सेक्रेटरी के कार्यालय में जाता था, वो दलाल कारपोरेशन में जाता था। रश्मि शुक्ला के मामले में भी वही दलाल शोर मचा रहा था। वही दलाल आज मैं दावे से कहता हूँ कि ईडी के कार्यालय में भी जाता है। समीर वानखेड़े से संपर्क बनाए हुए है। कौन सा ऐसा डर है जो इस राज्य के नेताओं को सता रहा है? क्यों वो जाते हैं? हमें लगता है जो कनेक्शन काशिफ खान का, जो कनेक्शन मोहित कंबोज का, जो कनेक्शन कॉर्डेलिया क्रूज का, हमें लगता है वो तार उन सभी लोगों से जुड़ा हुआ है। और मैं फिर कहता हूँ ये सारे मामले विधानसभा के पटल पे लाऊंगा और ऐसा एक्सपोज करूंगा कि बीजेपी महाराष्ट्र में मुंह दिखाने लायक नाही रहेगी. निलंजन टावकरेंनं काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये बघा असं आहे, मी त्यांचं नाव घेतलं नाही. जर तो दुसरा केपी गोसावी असेल तर इतका का घाबरले ते? आता ते पण आमची लोक पण बघताय. नाम का खेल याच्यात सगळं जास्त आहे. नाम का खेल ही केस में है. दाऊद वानखेड़े के ज्ञानदेव वानखेड़े, जैस्मिन के यास्मीन, काशिफ खान के काशिफ मलिक खान. नाम का खेल भी इस सिनेमा में बहुत बड़ा है. और हमें लगता है नाम बदलने से वो मैं नहीं तो मी नवे हे सांगून चालणार नाही. भाई समीर वानखेड़े की फैमिली पॉलिटिकल नेताओं से मिल रही है आज नहीं, बिल्कुल मिले, नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है. जिस समय ये पता उन्हें चला, ये जो सर्टिफिकेट का मामला है इसी से सारा मामला शुरू हुआ है. जब मेरे बयान आए तो कुछ क्राइम रिपोर्टर ने आकर मुझे कहा कि वानखेड़े साहब आपसे नाराज़ हैं. मैंने कहा कि क्यों नाराज़ है भाई? बोले कि इसके नतीजे गंभीर होंगे. मैंने कहा अधिकारी की इतनी हिम्मत हो गई, उन्हें बता दो कि उनका पूरा शिजरा, उनकी माँ कौन थी, बाप कौन थे, क्या है, कहाँ रहते हैं, क्या करते हैं, जाली सर्टिफिकेट पे नौकरी ली है. अगर ज़्यादा उनको समझ में आ रहा है तो मैं ये सारा मामला प्रेस को बताता हूँ. उसके बाद ही हमारे दामाद को पकड़ा गया, 8.5 महीने जेल रखे गए ताकि नवाब मलिक कभी बंडा फोड़ करे तो उसकी बातों को लोग गंभीरता से ना लें. शुरुआत में दामाद को लेकर शोर मचाया गया. हमें लगता है इससे पहले भी वो आठवले साहब से मिले थे, इससे पहले भी कई दलित नेताओं से मिले. आठवले साहब उनके साथ खड़े हैं. अगर दलितों का कोई हक छीन ले और नेता उनके साथ खड़े रहे, हमें लगता है इससे दुर्भाग्यपूर्ण हो नहीं सकता. कोई नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है. लेकिन एक और बात कहता हूँ कि जब मैंने ये शुरुआत की, कई लोग मुझे, मेरे जानने वाले आकर बोल रहे थे कि आप रुक जाइए, शाहरुख खान को बताया जा रहा है कि तुम्हारे बोलने की वजह से तुम्हारा लड़का फंसते जा रहा है. जिम्मेदार लोग भी बोले, मेरे नज़दीक के लोग भी बोले. उसे डराया गया कि नवाब मलिक को रोका जाए. जिम्मेदारी से कह रहा हूँ, मेरा एक वकील है लड़का, कुछ वकील उसको भी अलग अलग तरीके से उसका दिमागी तौर पे ब्रेन वॉश कर रहे थे. वो भी घर में आके पूरी तरह से डिसमूड था. अपनी माँ को कहता था, मुझे कहता था कि डैडी बस करो, मत करो. दूसरे लड़के को डराया गया, वो भी प्रेशर में था. लेकिन उन्हें पता नहीं कि डराने से कोई व्यक्ति डरता नहीं. कुछ लोग ये कह रहे थे कि ड्रग का मामला बहुत बड़ा होता है, इसमें बड़े पैसे इन्वॉल्व होते हैं, गुंडे इन्वॉल्व होते हैं, आपकी जान जा सकती है. प्रयास तो हुआ मेरी ज़बान बंद करने का, लेकिन मैंने पहले भी कहा था कि हम इसे लॉजिकल एंड तक ले जाएंगे.
जो जिसको करना है वो करे। कोई ये कहता होगा कि नवाब मलिक को मार देंगे, मेरा पूरा विश्वास है जिस दिन मरना है मैं मरूंगा। और लोगों को कहना चाहती हूँ जो इस तरह की बातें करते हैं कि मर गए मारने वाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।